चला मॅच चालू करायची प्लीज. कर्तेश्वर मोठे भिंगार संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि 25 मिनिटांसाठी तुम्हाला इथे आम्ही कालावधी देतो. खरं तर 5 षटकासाठी तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी आहे, त्यामुळे तुम्हाला ही 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कव्हर करायचे. आमचे ऑफिशियल स्कोरर सोमनाथ पाटील बाजे वेल एज्युकेटेड BSc ग्रॅज्युएट आहेत आणि त्याचबरोबर आमचे या ठिकाणी टेक्निशियन संदेश शेळके साईप्रीत लावची संपूर्ण टीम, आमच्या DJ साऊंड सिस्टीम त्यांचाही इथे आभार. आणि मी मगाशी उल्लेख केला नाईट डे असा बिजी शेड्यूल आहे. आमचे नीरज राणावत सर काल 4 वाजेपर्यंत ट्रॉम्बे, आज आम्ही देखील त्यांच्यासमोर असो. ट्रॉम्बे कोलीवाडा नाईट स्पर्धा खूप मोठी स्पर्धा आहे मुंबई नगरीमधली आणि जाऊया मॅचकडे. आता खूप मोठी लढत गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही बघा सार्थक 11 कर्तेश्वर मोठे भिंगार टीमचा गोलंदाज तयार होतोय. प्रीतम घोगरे आणि एका बाजूला स्ट्रायकिंग एडमध्ये तुम्ही खेळाडू पाहताय. अस्लम 11 जयदेव बापदेव पाली संघाचा खेळाडू स्ट्रायकिंग एडवरती खेळाडू आहे तो म्हणजे विशाल शेळके आणि राहुल शेळके हे जोडी मात्र मैदानामध्ये गेले आहे. खूप चांगली स्ट्रॅटर्जी. याच दरम्यान आमचे डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय BD शेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत आमचे विचुंबे क्रिकेट टीमचे संघनायक अजित भोईर यांचंही शुभागमन झालं. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल फाईन केले भरपूर आणि डीपमध्ये बॉल चाललाय. त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना दोन्ही खेळाडू या बॉलवरती आल्या 2 धाबा. सुरुवात चांगली झाली आहे आणि असं म्हटलं तर एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट हा देखील गोड होतो आणि ती सुरुवात मात्र चांगली करून दिली. पहिल्याच बॉलवरती 2 धाबा आल्या विशाल शेळकेच्या बॅटमधून. अस्लम 11 जय बापदेव पाली संघाला आणि 2 धाब्याने स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करतोय विशाल शेळके हा फलंदाज. प्रथम तयार. राईट आर्म राऊंड विकेट. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. लाऊड अपील झाली आहे, भरपूर अपील केली आहे आणि पंच मात्र आपल्या निर्णयामध्ये तटस्थ असतील कारण कधी कधी थोडासा दबाव क्रिएट करावा लागतो. अपील जर तुम्ही कराल तेव्हाच पंच निर्णय देतील, त्यामुळे अपील भरपूर महत्त्वाचा होता आणि तो कॉन्फिडन्स जरा या अपीलामध्ये आपण कमी पाहिला. खूप चांगल्या पद्धतीची रणनीती. धर्मेंद्र तुम्ही पाहता यष्टांच्या मागे उभ्यात. चांगला संघनायक कर्तेश्वर भिंगार संघाचा यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला. डीपमध्ये तुम्ही पाहताय मिड विकेटचं क्षेत्ररक्षक चालला डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि त्यानंतर मात्र चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग प्रतीक घोंगरे या खेळाडूकडून. अजून 2 धाबा आल्या त्या म्हणजे अस्लम 11 जय बापदेव पाली संघाला आणि या 2 धाब्याने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला धावा आहे धावफलकावरती. बिनबाद 4 धाबा. खूप चांगलं असं हे क्रीडांगण. मैदानाची जर आउटफील्ड पाहिली तर भरपूर टणक आहे आणि मैदानामध्ये तुम्हाला थोडासा ग्रास देखील पाहायला मिळतोय, त्यामुळे असं वाटतंय जणू काही इंटरनॅशनल क्रीडांगण आहे. ज्या पद्धतीने जर का हा ड्रोनच्या साह्याने या मैदानाचा व्ह्यू घेतला तर तुम्हाला वेगळा चित्र तुमच्या स्क्रीनमध्ये देखील पाहायला मिळेल. विहंगम दृश्य असेल या स्पर्धेचा आणि या मैदानाचा. प्रीतम तयार. खूप चांगला बॉल इथे मात्र सरळ बॅटने थ्रो केलाय चांगला. जर का यष्टांचा वेध घेतला असता तर कदाचित परतावा लागला असं विशाल शेळके या खेळाडूला. चांगलं कमबॅक. रोशनने मात्र हा थ्रो केला. थ्रो तुम्ही पाहताय स्क्रीनवरती ज्या पद्धतीने फेकलाय. तर चिंचपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका कारण विनर विपक्ष या सामन्यामधला विजेता असा सामना असेल दुसऱ्या फेरीमधला पहिला. तर इथे ऑन ड्राईव्हचा हा फटका. लॉंगॉरमधला क्षेत्ररक्षक खूप वेगानं आलाय. चांगला थ्रो देखील झालाय पण तू कलेक्शन खराब आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय पंच निर्णय देतील आमच्यापर्यंत. खेळाडू सेफ आहे. खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. बघा अति घाई संकटात येईल. धर्मेंद्र लवकर पिकअप करतं बॉल आणि डायरेक्ट यस्टरमध्ये बॉल लावायचं होतं परंतु बॉल हातातून स्किट झाला आणि त्यानंतर मात्र जीवनदान मिळालं ते म्हणजे खेळाडू विशाल शेळकेला. या षटकामध्ये सोमनाथ आपण पाहिला ही 3री दुहेरी धाव आणि या 2 धाब्यानं मात्र संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 6 या धावसंख्येवरती. चांगली स्ट्रॅटर्जी, चांगली रणनीती, परंतु गोलंदाज प्रीतमचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. विशाल शेळके जो सध्याच्या घडीचा इन्फॉर्म खेळाडू आहे त्याला मात्र बांधून ठेवलं आहे. इथे देखील शॉर्ट ऑन पूल करत होता. स्क्वेअर लेगमध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग. अजून एक चांगला थ्रो. अजून एक सिंगल आली आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिली अस्लम 11 जय बापदेव पाली टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 7 धाबा. यस DJ. देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी. काल आपण पहिला
सन्माननीय राम वाघमारे साहेब यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचंही आम्ही या स्पर्धेनिमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. काल वाघाच्या वाडीचा टीमचा खेळाडू अविनाश वाघ ज्याने लगातार 7 वेळा दुहेरी अंक पूर्ण केले, म्हणजे रनिंग बिटवीन खूप महत्त्वाची. आणि आपण पाहिला आदिवासी समाज हा खरं तर दुर्गम भागामध्ये राहणारा समाज आणि अतिशय प्रामाणिक आणि मेहनती कष्ट करणारा समाज, आणि त्यांच्याकडून मात्र धावांचा देखील ओघ वाढताना आपण पाहिला. काल खूप चांगला खेळ या क्रीडांगणावरती पाहिला. तर सेकंड ओव्हर प्रतीक घोगरे यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आला. सेकंड ओव्हरमध्ये समोर तुम्ही पाहताय विशाल शेळकेला. धावसंख्येचा आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. त्यामुळे आता इथून येणाऱ्या प्रत्येक षटकामागे मात्र चांगली स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, रणनीती आखावी लागेल आणि चांगले फटके घ्यावे लागतील विशाल शेळके या फलंदाजाला. प्रतीकचा बॉल गुडघा टेकलाय, ऑन साइडमध्ये फटका फसला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये प्रतीक या ठिकाणी तयार होतोय. चांगला झेल पकडला आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे अस्लम 11 जय बापदेव पाली टीमला. फलंदाज बाद विशाल शेळके. बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात आहे डीजे. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवाजी राजा. खूपच चांगलं संगीत. मोठे भिंगार टीमच्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे तर आमचे सन्माननीय प्रकाश चौधरी न्यू नॅशनल स्वीटचे आणि ओनर आहेत, आणि त्यांच्याकडून मात्र तब्बल 2000चं कॅच प्राइस असेल या गोलंदाजांना. मोठे भिंगार टीमच्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिकसाठी. 2000 इनसाइड आउट क्लास. यावेळेस तुम्ही पाहिला फलंदाज इथे आहेत ते म्हणजे राहुल शेळके. इनफिल्डच्या वरतून मात्र हा फटका उडवला, सरळ बॉल गेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यासाठी हा षटकार. उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा. थँक्यू. तर या स्पर्धेतला हा 88वा षटकार आहे. खूप चांगलं स्कोरिंग सोमनाथ पाटील आणि त्याचबरोबर आमचे टेक्निशियन संदेश शेळके. आणि अस्लम 11 जय बापदेव पाली संघासाठी मात्र हा षटकार आला आहे. आणि यावर्षीचा एकंदरीत विचार केला तर बापदेव पाली संघाचा हा इन्फॉर्म खेळाडू आहे. भरपूर मैदानात त्याने मात्र आपली आक्रमकता दाखवली आहे. ओव्हर द विकेट प्रतीक तयार. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे. कॉपीबुक स्टाईल फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सरळ चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. यावेळेस येतो हा चौकार. ये भूमिपुत्र बघा पेटून उठलाई, हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बघा पेटून उठलाई, हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. समस्त आगरी कोळी काराडी भूमिपुत्रांनी मात्र भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव. खूप चांगलं संगीत तुम्ही आज डीजेच्या माध्यमातून ऐकताय. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग भाग तयार. चांगली बॅटिंग राहुल शेळकेकडून. इथे स्लॉक स्वीप करायचा होता आणि इथे फटका फसला आणि त्यानंतर मात्र एज लागली. हा बॉल सरळ शरीरावरती आदळला आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये प्रतीकने कमबॅक केला. हा झेल पकडला. तदनंतर मात्र इन्फॉर्म फलंदाज राहुल शेळके इथे बाद होतोय. तर राहुल शेळके बाद झाला. खरं तर तुम्ही पाहताय हा स्वीपचा फटका खेळायचा होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू त्याच्या बॅटमधून हे फटके आपण सातत्याने पाहिलं तो किरण पवार. बघा त्याचा स्टान्स हा अतिशय चांगला असतो. कधी तो शफल होत नाही जास्त, परंतु त्या स्टान्सनं मात्र तो स्लॉक स्वीप देखील खेळतो चांगल्या पद्धतीनं. ही त्याची ओळख आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी कशा पद्धतीने करावे हे त्याने अनेक स्पर्धेमध्ये करून दाखवलं. तसा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुलने केला, पण तो टायमिंग चुकलं. क्रिकेटमध्ये टायमिंग चुकला किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर टायमिंग चुकलं तर तुम्हाला कधीच नेहमी तुम्हाला अपयश येतं आणि तेच घडलं मैदानामध्ये. राहुल शेळके हा खेळाडू बाद झाला. धावसंख्येचा आपण विचार केला, धावा आहे धावफलकावरती, त्या म्हणजे
17 आणि राहुलनं वैयक्तिक 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि हा खेळाडू इथे पाहत होतो. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू चेतन शेळके मैदानामध्ये गेलाय. अजून बारक्यात आमच्या तंबूमध्ये आहे एक विस्फोटक असा खेळाडू. आल्या आल्या मात्र इथे सीमारेषा दाखवली आहे. चेतन जणू काय पॅव्हलियन मधून सेट होऊन आला की काय आणि त्याच्या बॅटमधून आला हा षटकार अस्लम 11 जय बापदेव पाली टीमला. तर हा षटकार आला आणि या षटकाराच्या मध्येनं धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. अस्लम 11 बापदेव पाली टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गडी बाद 23 धावा. अजूनही बारक्या शेळके मगाशी म्हटलं डगआउटमध्ये आहे त्यामुळे त्यांना एक वेगळी रणनीती आखावी लागली. इथे फटका फसला, उडलेला बॉल होता, राईस झालेला बॉल होता आणि इथे मात्र एज लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला मात्र हा झेल कॅरी केला आणि त्यानंतर मात्र हा तिसरा धक्का बसतोय अस्लम 11 जय बापदेव पाली टीमला. केलाय थेट ओ सेट तुम्ही माणूस हायलाय ग्रेट. तर चेतन बाजाला षटकाराचं योगदान आपल्या टीमला दिलं परंतु चांगलं प्रत्युत्तर प्रतीक घोगरेने दिलंय. प्रतीकनं धावा जरूर खर्च केल्या परंतु ब्रेक थ्रू देखील आपल्या टीमला मिळवून दिले 3 आणि या षटकामध्ये आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या प्रतीकनं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अस्लम 11 जय बापदेव पाली टीमची धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 3 गडी बाद 23 धावा. तिसरं षटक पुन्हा एकदा या सदनामध्ये सेकंड स्पेल टाकण्यासाठी तयार होतोय प्रतीक घोगरे. प्रीतम घोगरे माफी असं प्रीतम घोगरे हा खेळाडू सेकंड स्पेलमध्ये आला. चांगला खेळाडू आहे आणि समोर तुम्ही पाहता बारक्या शेळके आणि एका बाजूने रोहित पाटील. ही जोडी आम्ही पाहिली सातत्याने सलामीला आहे परंतु एक वेगळी रणनीती आखली आहे रोहित पाटीलनं त्यांच्या संपूर्ण संघानं. हा 6 खेळाडू मात्र आता 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला आहे. खूप चांगला बॅटचा फ्लो, जास्त बॅट स्विंग ज्याच्याकडे आहे असा हा गुणवान खेळाडू बारक्या शेळके स्ट्रायकिंग एंडवरती. प्रीतम तयार, फुल टॉस होता ऑन साइड मध्ये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. काउ कॉर्नरच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार. बारक्याच्या बॅटमध्ये येतोय हा दर्जेदार चौकार. Mahesh and Shailesh. थँक्यू. दोन्ही बाईकमॅन खेळाडू आहेत आणि खरं तर तुम्ही माझा बारक्या शेळके हा खेळाडू जो स्ट्रायकिंगवरती आला आहे त्याच्यावरती आता भरपूर नजरा असतील सर्वांच्या. हेलिकॉप्टर उडवला होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॅक टू द बॉलर खेळली आणि चांगली फिल्डिंग या ठिकाणी प्रीतम घोगरेकडून. खरं तर आमचे मित्र अल्केश पाटील रावे यांच्या अन्वी स्पोर्ट्सचं ब्रँड ॲम्बॅसिडर देखील आहे बारक्या शेळके आणि त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगला खेळाडू आहे. अल्पावधीमध्ये मात्र प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणारा हा खेळाडू. इथे देखील चांगलं कमबॅक बघा. दोन्ही एंडनं मात्र आता क्लास पाहायला मिळतोय. पहिला बॉल फुलटॉस, त्याच्यामध्ये आक्रमण, त्यानंतर मात्र प्रीतमनं केलेलं कमबॅक. ही ओळख आहे या दोन्ही खेळाडूंची. मोठे भिंगार आणि त्रिपाद पाली या 2 टीमच्या दरम्यान मात्र ही लढत होतो. आता गुणवत्ता सिद्ध करतात दोन्ही खेळाडू. चांगलं प्रत्युत्तर प्रीतमनं दिलंय. ओव्हर द विकेट प्रीतम तयार. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल शॉट पूल केलाय. बराच काळ थांबला. 2 निर्धाव चढवल्यानंतर मात्र आक्रमण. षटकार येतोय बारक्याच्या बॅटमधून अस्लम 11 बापदेव पाली टीमला. तर या दरम्यान मोठे भिंगार विभागातील आमचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मोठे भिंगार नगरीचे आमचे सरपंच आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. क्रिकेटला धर्म मांडणारे आमचे सरपंच प्रकाशजी पाटील साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र गोरक्ष पवार असतील, संदेश पाटील असतील, त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर चेंडू द्यायचा मैदानामध्ये बघा. बॉल एक्सप्रेसला टच झाला आहे कारण तुम्ही पाहता आमच्या बाजूला मुंबई पुणे एक्सप्रेसवे, यशवंत पाटील पुणे द्रुतगती महामार्ग आणि ज्या वेगानं भरधाव वेगाने गाड्या चालल्या त्या वेगानं मात्र धावसंख्या देखील वाढत चालली आहे. कारण बारक्या मैदानामध्ये ज्याच्या नावावरती 2 टू व्हीलर बाईक आहेत आणि एका बाजूला रोहित पाटील त्याच्या नावावरती देखील
2 बाईक आहेत. असे गुणवान खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची देखील बराच अनुभव ज्यांच्याकडे आहे असा खेळाडू मैदानामध्ये आहे. आपण पाहिलं हरिओम डोलवी या संघाकडून खेळताना बारक्या केलं RPLमध्ये, आणि इथे आता कमबॅक करेल का प्रीतम गोगरे ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल उडवलाय मिड ऑफच्या दिशेने, मात्र बॉल चालला लॉंग ऑफमध्ये. खूप चांगली फिल्डिंग प्रतीककडून. अजून एक सिंगल आली या बॉलमध्ये, आणि या सिंगलने तुम्ही पाहता धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 3 गडी बाद 34 धाबा. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी. आपण पहिला रोहित पाटील हा 3ऱ्या क्रमांकावरती आला आणि षटक 3रं चालू आहे, आणि यावेळेस तो पहिला चेंडू फेस करेल या इनिंगमधला. हे देखील वैशिष्ट्य राहिलं. सातत्याने तो नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला आणि सेन्सेबल खेळ त्याच्याकडून आपण अनेकदा पाहिलं आहे. आणि या मॅचमध्ये आता त्यांना भागीदारी करायची आहे मोठी, बारके आणि रोहित या दोन्ही खेळाडूंना. आपण जर पाहिलं असलं इलेव्हन बापदेव पाली टीमची बॉलिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे, चांगले गोलंदाज त्यांच्या टीममध्ये आहे. त्यामुळे या पहिल्या सत्रामध्ये किमान 45 ते 50 जरी धाबा केल्या तरी सामना तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र आणि देवेंद्र यांना कोण विसरेल, कारण 2 विस्फोटक फलंदाज आणि एका बाजूला चांगला मास्टरमाइंड संघनायक धर्मेंद्र घोगरे, त्याचाही आपण आवर्जून उल्लेख करूया. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 34 ही धावसंख्या आपण पाहू धावफलकावरती असलम 11 जय बापदेव पाली संघाची. हॅलो, थँक्यू. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. नुकतंच आमच्या मंचकावरती इथे आगमन झालं आहे. BBP संघाला मात्र एका वेगळ्या स्टेजवरती ज्यांनी नेलं, आणि या महाराष्ट्र पोलीस दलात जे सध्या कार्यरत आमचे विनोद भाऊ भोईर यांचे इथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपलंही आम्ही या स्पर्धेनिमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. आपण ही स्पर्धा पाहतोय माजी सरपंच चषक 2021 आदरणीय बळीरामजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन. स्क्रीनवरती आमचे सर्व मान्यवर तुम्ही पाहता, आमचे BD शेठ असतील, त्याच्या समवेत आमचे विनोद भाऊ असतील, आणि सर्व मान्यवर तुम्ही पाहता आमच्या स्क्रीनवरती. या सामन्याला, या स्पर्धेला त्याची उपस्थिती पाहुले लागती मान्यवरांची शोभा वाढे मंडपाच्या, असं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमी म्हणतोय. परंतु आज या मंडपामध्ये, या मुख्य व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर तुम्ही पाहताय या ठिकाणी आमच्या स्क्रीनवरती. त्यांची उपस्थिती आदरणीय बळीरामजी पाटील साहेब यांचा आपण आवर्जून उल्लेख करू. मी मगाशी देखील म्हटलं, महाराष्ट्राची परंपरा, मातीतला खेळ, कुस्तीचा, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त विचुंबे नगरीमध्ये रंगला. आणि त्याचबरोबर मात्र एक खूप मोठी भव्यदिव्य अशी स्पर्धा. आमचे बाया उत्कृष्ट समालोचक छुपा रुस्तम निकले भाया शेठ, कारण बऱ्याचदा आमच्या समवेत जॉईन झाले, परंतु त्यांचा समालोचन देखील आम्हाला ऐकायला मिळालं. प्रवीण, जर का असे अजून 1-2 समालोचक तयार झाले तर आपल्याला विसरतील विचुंबेवाले, कारण खूप चांगले समालोचक आहेत आणि त्यांनाही शुभेच्छा देऊया, कारण भूमिपुत्र आहेत ते विचुंब्याचे. 4थं षटक, आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतील. सौरभ पाटील ओव्हर द विकेट बारक्यासाठी यावेळेस देखील लॉफ्ट केलाय बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. प्रतीक क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धाबेसाठी हा षटकार. तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? सर्वांना विसरते, पण रॉकस्टार प्रवीण गायकरांना विचुंबेवाल्यांना विसरणार, कारण भरपूर प्रेम आहे त्याच्यावरती. कारण त्याचं आम्ही नेहमी म्हणतो बऱ्याच साऱ्या स्पर्धांमध्ये माहेरघर आहे विचुंबे, कारण राजांची जन्मभूमी शिवनेरी, परंतु राजाने सर्व काही केलं रायगडावरती. ओव्हर द विकेट इथे देखील चांगला फटका त्याच दिशेने, तीच ऍक्शन आणि तीच त्यानंतर मात्र वेगळी रिॲक्शन. थोडंसं अंतर वाढलं. अजून एक षटकार येतोय बारक्या शेळकेच्या बॅटमधून असलम 11 जय बापदेव पाली टीमला. ज्या रिदममध्ये गोलंदाज आला त्याच्यावरती चांगली ॲक्शन आणि रिॲक्शन तुम्ही पाहिली या ठिकाणी बारक्या शेळके. जरा बॉल पुरवायचा मैदानामध्ये. खरं तर आम्ही नेहमी म्हणतो, न थकता, न थांबता, न हारता जे प्रयत्न करतात त्यांच्यासमोर नशिबाला देखील झुकावं लागतं. आणि अशा अनेक मोठ्या इनिंग ज्याने साकारल्या तो खेळाडू आहे बारक्या शेळके. विस्फोटक आणि आक्रमक असा फलंदाज. अन्वी स्पोर्ट्स चे खऱ्या तर ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. आपण त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करूया, कारण क्रिकेटचा खेळ आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिला क्रिकेटचा खेळ, त्यानंतर तुम्ही पाहिला असेल खऱ्या तर बैलगाडा शर्यत,
हे दोन असे प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळते. आणि त्यानंतर आपण जर पाहिला तर भारताचा लोकप्रिय खेळ कबड्डी असेल, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची परंपरा कुस्तीचा खेळ, या सर्व खेळांचा आपण आवर्जून उल्लेख करू. मग तो आज या विचुंबे नगरीमध्ये मात्र क्रिकेटची भव्य दिवस स्पर्धा षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये होता. चांगलं कमबॅक यावेळेस गोलंदाज सौरभ पाटीलकडून झालं. कमबॅक केलं परंतु 22च्या स्वरूपात ही सिंगल आली आहे. गणेश बाविस्कर सर आहेत मेन अंपायर, आम्हाला दर्शवतात 22ची रन आहे, कारण या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी खूप चांगली बाईक आमच्या मंचासमोर आहे. एक एक गुण हा भरपूर महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ही 22ची धाव टीमच्या धावसंख्येमध्ये ॲड होईल आणि 0 धाव असेल खऱ्या तर या बॉलवरती फलंदाच्या खात्यामध्ये. तर रोहित तो स्ट्रायकिंगमध्ये धावसंख्येचा विचार केला 47 धावा धावफलकावरती आहेत. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला हा संघ. BBP संघाचे आमचे खंदे समर्थक आणि स्वतः संघनायक विनोद भाऊ भोईर, ज्यांचा जलवा आम्ही पाहिला खऱ्यातनं किंजल स्पर्धेमध्ये, ला जवाब. मग खऱ्यातनं तुम्ही माझा 40शी ओलांडलेले खेळाडू, परंतु अजूनही तीच गुणवत्ता. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. परंतु मैदानामध्ये मात्र ओव्हरथ्रोच्या धावा देखील आल्या, त्यामुळे एक धाव इथे ॲड होईल. एका 22च्या स्वरूपात ही धाव पुन्हा एकदा मिळेल, ती म्हणजे अस्लम 11 जय बापदेव पाली टीमला. आणि एका धाब्याने संघ पुढे चालला. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 48. ओव्हरथ्रो तुम्ही पाहता आमच्या स्क्रीनमध्ये ज्या पद्धतीने थ्रो केला होता, डायरेक्ट हिट का झाला असता तर कदाचित एक वेगळं चित्र तुम्हाला इथे पाहायला मिळालं असतं. 22च्या स्वरूपात धाव आली, धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 48. सौरभ पाटील राईट ऑन ओव्हर द विकेट, बारक्यासाठी इथे फिरून मारलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये, अंतर कापेल का, प्रयत्न सुंदर. बघा, आरडाओरड करू नका प्लीज, डगआउटमध्ये शांतता राखा, तुमच्यापर्यंत आम्ही योग्य निर्णय पोहोचू. खूप चांगला एफर्ट या ठिकाणी शतरक्षक होते. अक्षय जगेसाठी एकदा जोरदार आऊ द्या, कारण सीमारेषा लगत बॉडीचा बरोबर त्यांनी बॅलन्स साधला आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. आणि हेच तर स्टँडर्ड आहे क्रिकेटचं. जेवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी आणि गोलंदाजी, त्याहून महत्त्वाचं डिपार्टमेंट शतरक्षण. खूप चांगला एफर्ट. इथे बॉलला उडवला मिड ऑफच्या वरतून आणि शतरक्षक आहेत डीपमध्ये. झेल होईल का, तर झेल सुटलाय साहिलकडून. त्यानंतर मात्र या 2 धाबा आल्या. क्रिकेटमध्ये एक एक चूक तुमच्या संघाला पराभवाकडे घेऊन जाते आणि ती चूक मात्र आता डीपमध्ये साहिल जगेने केली. जीवनदान मिळालं या ठिकाणी वाघाला, म्हणजे बारक्या शेळके या खेळाडूला. 4थ्या षटकाचा खेळ संपला आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 52 धावा धावफलकावरती लागल्या. अर्धशतक पूर्ण झालंय या ठिकाणी अस्लम 11 जय बापदेव पाली टीमचं. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. बघा, आम्ही स्क्रीनवरती दाखवतो ज्या पद्धतीने हा षटकार अडवला आहे. ज्यावेळेस त्यांनी जंप घेतली, ड्राईव्ह घेतली, त्यावेळेस त्याचा पाय पूर्णपणे हवेमध्ये होते आणि त्यामुळे त्याच पोझिशनला त्याने मात्र त्याच मुवमेंटला बॉलला आतमध्ये ढकललं. त्यामुळे इथे योग्य निर्णय. खरं तर आमचे जे आयोजक आहेत, आमचे प्रेक्षक आहेत, त्यांचं देखील मी कौतुक करेन, कारण आता टेक्नॉलॉजी वाढली आहे, आधुनिकता वाढली आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नियमामध्ये तुम्हाला पारदर्शकता देखील पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मेन अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांच्याकडून देखील योग्य निर्णय आपण सातत्याने पाहिले. परंतु आता इथे स्क्रीनमध्ये तुम्हाला देखील पाहायला मिळाला ज्या पद्धतीने या बॉलला थांबवला आहे. 2 धाबा आल्या. 4थ्या षटकाचा खेळ संपला आणि 13.00 सरासरीनं 52 धाबा धावफलकावरती आहेत. मी मगाशी देखील म्हटलं, बारक्या शेळके हा खेळाडू डगआउटमध्ये आहे, तो जर मैदानामध्ये आला तर धावगती वाढेल आणि ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग देखील केली आहे. आता शेवटचं षटक आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण सार्थक 11 कर्तेश्वर भिंगार टीमच्या खेम्यामध्ये. पहिला फलंदाज राहुल शेळके, त्यानं 10 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजूने विशाल शेळकेनं 7 धावांचं योगदान दिलं. 3ऱ्या क्रमांकावरती रोहित पाटील, अजूनही एकही धाव त्यांनी धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं नाही, परंतु नॉट आउट आहे. त्यानंतर चेतन शेळके हा खेळाडू, त्याने 1 षटकाराच्या मध्ये 6 धावांचं योगदान दिलं. आणि त्यानंतर मात्र 5व्या क्रमांकावरती येणारा बारक्या शेळके वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती खेळतोय. खूप मोठी इनिंग त्याला साकारायची आहे. अनेक असे क्रीडांगण ज्याने गाजवले, परंतु दुसऱ्या बाजूने आता कमबॅक करायचा. ज्या खेळाडूने षटकार अडवला तो गोलंदाज अक्षय जगे. कमबॅक करायचा या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि एका बाजूनं अटॅकिंग क्रिकेट देखील खेळायचं आहे. बॅट्समन रोहितला. अक्षय तयार, राईट आर्म राऊंड विकेट. अकुट टप्प्याचा बॉल आज मात्र थोडासा बॅकफुटला चालला रोहित. बघा, स्ट्राईक हव्या बारक्याला. आरडाओरडा होतोय डगआउटमधून की बारक्या स्ट्राईक तुझ्याकडे ठेव, कारण तो पूर्णपणे सेट झाला आहे. कधी कधी लक फॅक्टर हे खूप महत्त्वाचं असतं. 99% तुमची मेहनत आणि 1% लक फॅक्टर हा तुमच्या जोडीने असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
आणि आज जर का पाहिलं आपण पूर्णपणे सेट झाला मैदानामध्ये बारक्या शेळके हा खेळाडू. चांगली बॅटिंग आतापर्यंत खेळाडूने केली आहे. 27 धावाचं योगदान आपल्या टीमला दिलं. टीमची एकूण धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 3 गडी बाद 53 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत करतो बारक्या. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म राऊंड विकेट. इथे फुलर लेनचा बॉल उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रीतम. चांगला झेल पकडला आणि इथे संपतोय या ठिकाणी बारक्या शिरकेचा खेळ. अजून एक धक्का बसतोय अस्लम 11 जय बापदेव पाली टीमला. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं, भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. तर बारक्या शेळके हा खेळाडू बाद झाला. 27 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. जवळजवळ अर्धा डाव त्याने सावरला आपल्या टीमचा आणि हा खेळाडू आता तिथे बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय हनुमान शिल्के. बारक्याचा भाऊ आहे मोठा. हा देखील एक आक्रमक फलंदाज हनुमान शेळके मैदानामध्ये गेलाय. अक्षय जगेनं मात्र कमबॅक केलंय. रोहितसाठी हा बॉल ऑन साइडमध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये. बॉल सरळ चाललाय सीमा पार. रोहितच्या बॅटमध्ये होतोय हा दर्जेदार षटकार. देखे जरा कितने कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. चांगली बॅटिंग. धावा आपण पाहिल्या धावफलकावरती आहेत 59. गडी बाद झाले 4. शेवटचं निर्णायक षटक. मागच्या सामन्यामध्ये कोपरोळी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तोच कोपरोळी संघाचा विस्फोटक फलंदाज ज्याने घोटच्या मैदानी काल 16 चेंडूमध्ये 68 धावा केल्या तर रोशन पाटील या खेळाडूनं. आणि आज त्या संघाला मात्र ते पराभवाला सामोरं जावं लागलं. अक्षय जगे राईट आर्म राऊंड विकेट. रोहितसाठी यावेळेस अँगल क्रिएट केला आणि पंचांनी वाईट देखील दर्शवलं. त्यामुळे त्याला इथे रोहितला स्ट्राईक देखील रोटेट करायचे आहे. आणि तदनंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस केली हनुमान शेळकेनं. 1+1 अशा 2 धाबा ॲड होतील. त्या म्हणजे अस्लम 11 जय बापदेव पाली टीमच्या धावफलकावरती आणि 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे 5 गडी बाद 61 धाबा धावफलकावरती. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. खूप चांगल्या पद्धतीने आता धावसंख्येला आकार दिलाय अस्लम 11 जय बापदेव पाली टीमनं. अजून एक चांगला फटका इनसाइड आउट आणि अचानक आउटफील्डनं दिलेला हा धोका असं म्हणावं लागेल. कारण टर्न घेतला बॉलला आणि त्यानंतर मात्र बॉलनं गाठली सीमारेषा. अजून एक चौकार होतोय पाली टीमला. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. थँक्यू. चंदनाचा टिळा साईनाथांवर शोभतो. त्यांच्या दरबारी येणारं बाळही ओम साईराम बोलतो. आज भरपूर आमचे साई भक्त आहेत या व्यासपीठावरती आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बॅकफुटला गेले. अजून एक चांगला फटका अप्परकट. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चांगला प्रयत्न. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक अजून एक पोहोचलाय. थोडेसे फंबल देखील झाले. थोडासा अक्रॉस लाईन आपण पाहतो आमच्या व्यासपीठापासून हा क्षेत्र. आणि पंचांचा इशारा आलाय. पंच आम्हाला सिग्नल देतील. प्रेक्षकांना विनंती आपण योग्य निर्णय द्या प्लीज. आम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील इथे सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू. तर इथे चौकार आहे की रन्स. तर बाउंड्री नाही आहे. रन्स किती आहेत? 3 रन आले. 4थ्या धावाला आउट झाला खेळाडू. यस 3 धावा असतील या बॉलवरती.
बघा खूप चांगला निर्णय आहे. मी मगाशी देखील म्हटलं थोडासा ॲडव्हान्स क्रिकेट झाला आता. पूर्वी जेव्हा खेळायचे तेव्हा या गोष्टी नव्हत्या आणि आता मात्र आधुनिकता वाढली, त्यामुळे मात्र आता योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. धावसंख्या पण बरी धावफलकावरती आहेत, त्या म्हणजे 5 गडी बाद 68 धावा. सहा गडी बाद 68 धावा. जयदास पाटील, रोहित पाटील यांचे भाऊ जयदास पाटील मैदानामध्ये दाखल झाले. आता शेवटच्या षटकातील आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या भरपूर धावा निर्णायक असतील या बॉलवरती. अस्लम 11 जय बापदेव पाली टीमला. अक्षय जगेचं हे शेवटचं षटक. 5 षटकांचा हा सामना. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला, धावगतीचा प्रचंड वाढवली. 68 धावा धावफलकावरती आहेत. येणारे काही बॉल पहिल्या सत्राला मात्र इथे समाप्ती देखील होईल. जाऊया आपण मॅचकडे. आपण पाहतो जयदास पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. चांगला खेळाडू आहे. यष्टांच्या मागे सतत आपण पाहिलं जयदास पाटील यांना आता चांगला फटका देखील घ्यावा लागेल. 68 धावा धावफलकावरती पहिली बॅटिंग आली या वाट्याला अस्लम 11 जय बापदेव पाली टीमच्या केम्यामध्ये आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करत असताना सार्थक 11 कर्तेश्वर भिंगार संघ. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता आणि मिसहिट झाला आणि त्यानंतर मात्र पॅडवरती हा बॉल आदळला. दुसरी बघायचा पर्यंत आणि विकेट. अजून एक धक्का. लेग बायच्या स्वरूपाची धाव आली आणि पहिलं सत्र देखील इथे संपलं आणि पहिल्या सत्राची समाप्ती अखेर आपण जर पाहिल्या 7 गडी बाद 69 ही धावा पहिली धावफलकावरती. म्हणजे येणारे 5 षटक, येणारे 30 चेंडू आणि 70 धावांची गरज असेल ती म्हणजे पुढच्या सत्रामध्ये सार्थक 11 कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत ढीजे यांच्या माध्यमातून. छत्रपतीच्या शूर मर्दानो, छत्रपतीच्या शूर मर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू. तरी आज दरम्यान उसारली गावचे लिजन क्रिकेटर किरणदादा भगत यांचंही इथे शुभागमन झालं आहे. त्यांचंही सरचे स्वागत. तर आता रोशन, तर या ठिकाणी मोठे भिंगार गावचे उपसरपंच प्रकाश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचं भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे याच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. रोशन, प्रकाश पाटील उपसरपंच मोठे भिंगार यायचं सर आपण. तर या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील मोठेगाव मोठे भिंगार संघाचे प्रकाश पाटील उपसरपंच मोठे भिंगार यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे विनोद भाऊ यांच्या शुभ हस्ते. थैंक यू रोशन, थैंक यू भाया. चलते फिर से एक बार मैदान की तरफ जहां पर ये सी पोल का दूसरा मुकाबला. पहला मुकाबला चीता सुनी स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम ने ओमकार केनी की शानदार बल्लेबाजी वहां पर देखने को मिली और क्या कमाल का क्रिकेट खेला उस बल्लेबाजों ने और मैन ऑफ द मैच के हीरो बने. तो दूसरा मुकाबला
यहां पर चलता हुआ असलम 11 जय बापदेव पाली विपक्ष सार्थक 11 मोटे भिंगार। टॉस जीता था मोटे भिंगार टीम के कप्तान ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया और क्या जबरदस्त पहले इनिंग्स में बल्लेबाजी की। यहां पर असलम 11 जय बापदेव पाली टीम के बल्लेबाजों ने जहां पर बारका शेल्के की तारीफ करनी होगी, 11 गेंदों का सामना किया और 27 रनों की शानदार पारी के लिए अपनी टीम के लिए एक सेट टारगेट यहां पर बना कर दिया। रोहित ने भी अच्छी इनिंग्स खेली अपनी टीम के लिए, एक छक्का एक चौका उनका पारी से निकला और उन्होंने भी अपनी टीम के लिए टोटल 14 रन बटोरे और यहां पर टोटल रन बनाए 5 ओवरों में निर्धारित 69 रन 70 रनों का टारगेट प्रति ओवर की बात करेंगे तो यहां पर 14.00 के औसत से इस रन रेट को बनाना होगा। आज तेरे लिए वक्त का इशारा है, देखता ये सारा जहां है फिर भी तुझे रास्तों की तलाश है, आज फिर तुझे मंजिल ने पुकारा है। ये दोनों भी टीमें ताकतवर है और ये दोनों भी टीमों की अगर चर्चा करेंगे तो दोनों भी टीमें इस सीजन में काफी तगड़ा परफॉर्मेंस दे चुकी है, लेकिन देखेंगे जब दो शेर एक दूसरे के सामने मैदान में टक्कर देते हैं तो निश्चित तौर पर खेल का असली मजा आता है। तर चेंडू द्यायचा आहे खेळाडूंना। तो आरंभिक जोड़ी सार्थक 11 करतेश्वर भिंगार टीम की ओर से देवेंद्र पाटिल और उनका साथ देंगे सौरभ पाटिल। ये प्रारंभिक जोड़ी इस वक्त मैदान के ऊपर आती हुई जहां पर अच्छा खेल इन दोनों खिलाड़ियों की ओर से देखने को मिलता है। और दोस्तों कौन भूलेगा जहां पर बल्लेबाज देवेंद्र पाटिल का सवाल आता है, बड़े शॉट के लिए हमेशा ये माहिर खिलाड़ी जाना जाता है और प्रवीण गरज की छवि इस खिलाड़ी में नजर आती है और उनका खेलने का अंदाज और इनके खेलने का अंदाज बिल्कुल हुबहू दोनों का सेम अंदाज है। धर्मेंद्र घुघरे जैसे खिलाड़ी उनके टीम में मौजूद है जो हार्ड हिटिंग बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं और उतने ही अच्छे व्यावसायिक जॉब के लिए भी है, खास करके मेरे ख्याल से दुर्पापेश्वर में वो मेरे ख्याल से सुपरवाइजर कैशियर भी है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। धर्मेंद्र ध्यान भी रखना होगा कि जब समय आता है तो बिल्कुल सभी युवाओं को एक मौका देते हैं उद्योजक का और बिल्कुल अच्छा काम उनके तरफ से उपलब्ध होता है, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। तो चलते हैं मुकाबले की तरफ। जीतने के लिए 70 रनों का लक्ष्य है, उसी लक्ष्य का पीछा करने के लिए प्रारंभिक जोड़ी देवेंद्र और उनका साथ देंगे बिल्कुल एक उनका साथी बल्लेबाज सौरभ पाटिल खेलने के लिए तैयार होते हुए। गेंदबाजी के मार्ग पर अगर चर्चा करेंगे तो परेश हमेशा सलामी गेंदबाजी कर लेते हैं, लेकिन इस वक्त रोहित बिल्कुल परेश के कंधों के ऊपर जिम्मेदारी शायद सौंपी तो है क्योंकि बॉलिंग एंड के ऊपर आप देख सकते हैं परेश भी यहाँ पर खड़े हैं और उनके साथ हनुमान जहाँ पर आज मौका मिला शायद बढ़िया बल्ला भी इनका चला, छक्का भी इनके बल्ले से निकला। तो बिल्कुल यहां पर चलते हैं मैदान की तरफ। जीतने के लिए लक्ष्य की आवश्यकता है, 70 रनों का लक्ष्य है। अच्छा मैदान आपको देखने को मिलेगा, जिस तरीके से नई दुल्हन को सजाया जाता है बिल्कुल उसी तरह यह मैदान सजा गया। शिवशाही मंडप डेकोरेट्स के ओनर नाना भोईर उनके माध्यम से जांटी को आप देख सकते हैं हमेशा आंखों पर गॉगल रहता है, चश्मा रहता है और पम्या प्रमोद भाऊ आज है आपके पीछे बिल्कुल। तो चलते हैं मैदान की तरफ, दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामनाएं। बबली यानी कि परेश शेल के गेंदबाजी के मार्ग पर यहां पर तैयार होते हुए और सामने बल्लेबाज है देवेंद्र जो बड़े शॉट के लिए हमेशा जाना जाता है। 70 का लक्ष्य है, पहले 2 पावर प्ले के ओवर किस तरीके से बनाने की ताकत दिखा पाते हैं, कितने रन बना पाते हैं पहले पावर प्ले के 2 ओवरों में, यहां पर कप्तान की निगाह होगी। अगर 70 रनों का टारगेट चेस करना है तो पहले 2 ओवरों में निर्धारित आपको कम से कम 30-35 रन बनाना भी बहुत जरूरी होगा। क्या उसी अंदाज से क्रिकेट होगा या रनों को रोक पाएंगे। राइट आर्म राउंड द विकेट से तेज आए थे और यहां पर हल्की सी अपील हुई थी अंपायर की तरफ, लेकिन डॉट बॉल के साथ अपनी गेंदबाजी की शुरुआत करते हुए यहां पर गेंदबाज परेश शेल के अच्छे गेंदबाज है। ये एक बार लय में आ जाए तो यॉर्कर गेंदें ज्यादा फेंकने में माहिर है, लेकिन उतनी ही उन गेंदों को अच्छी तरीके से खेलने में जिस बल्लेबाज का अंदाज है वो देवेंद्र पाटिल इस मर्तबा खेलने के लिए तैयार। पहली गेंद के ऊपर बीट करते हुए डॉट बॉल की यहां पर समाप्ति हुई। बड़ा घमासान है, आखिरी बॉल तक ये मैच जाएगा क्योंकि दोनों भी टीमें ताकतवर जानी जाती है। गेंदबाज तैयार, इस बार शॉट अच्छा है लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं है लॉन्ग ऑन के रीजन में, लेकिन अंपायर के फैसले का इंतजार होगा और यह गेंद बिल्कुल जाती हुई। अंपायर के फैसले का अभी भी इंतजार है, सिग्नल आ चुका है सॉफ्ट 6 रनों का, लेकिन फिर से एक बार अंपायर वो वापस लेते हुए फैसला कि ये बाउंड्री है। तो वहां पर हमारे दर्शक हैं नीलेश मात्रे बुआ,
तर कमिटीचे इथे आहेत स्वयंसेवक, तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून इथे चौकार आलाय। तो 4 रन बटोरेंगे काफी देर तक हवा में। देखिए साइप्रिट लाइव क्लियरिटी के माध्यम से कितनी अच्छी क्लियरिटी यहाँ पर नजर आती हुई। तो निश्चित तौर पर यहाँ पर चौका देते हुए हमारे वॉलंटियर्स का इशारा, गेंद सीमा पार 4 रनों के साथ अपना खाता खोला और यहाँ पर अपना खाता खोलते हुए टीम का भी खाता खोला। टीम की रन संख्या पहुंचती हुई बगैर विकेट को नुकसान के ऊपर 4 रन। जिस परेश ने पहली गेंद के ऊपर थोड़ा सा दबाव दिया था, लेकिन उसके बाद जवाब देते हुए इस बार भी संपर्क अच्छा है। स्विच आउट ऑफ द बैट, उसी दिशा में एक्शन रिप्ले आपको देखने को मिला। गेंद लॉन्ग ऑन सीमा बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। जानी गाजविला 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 रायगड जिल्हा, जानी गाजविला 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 रायगड जिल्हा। माझ्या बागचा गुलाबा किल्ला, माझ्या बागचा। क्या जबरदस्त प्रहार, गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई अंपायर का इशारा था हुआ 4 रन। 4-2 लगातार चौकों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 8 रनों के ऊपर। अलग अंदाज में नजर आते हुए यहाँ पर बल्लेबाज देवेंद्र, लंबे कद के बल्लेबाज है और हमेशा अपने कांधों का भरपूर इस्तेमाल करते हैं। आप इन्हें जब थोड़ा सा रोकना है तो निश्चित तौर पर लाइन और लेंथ के ऊपर ध्यान देना भी गेंदबाज को यहाँ पर जरूरी होगा। इस बार स्टंप कवर किए गए थे, बैट की निश्चित तौर पर बाहरी किनारा बल्ले का जरूर लगा था, आवाज भी आई थी थोड़ी सी, लेकिन थोड़े से नाखुश है विकेट कीपर। ये मौका गवाया, ये मौके आपको कम मिलते हैं और इतना आसान भी नहीं होता फास्टर्स गेंदबाजों के खिलाफ जब आप क्लोज विकेट कीपिंग करते हो और ऐसे कैचेस पकड़ना आपके लिए थोड़ी सी दिक्कतें होती है। और यहाँ पर कैच जरूर छूटा है, मौका मिला बल्लेबाज यहाँ पर देवेंद्र पाटिल को। और टीम की रन संख्या की बात करेंगे, अभी भी स्कोर रुका हुआ यहाँ पर 8 रनों के ऊपर। गेंदबाज परेश राइट आर्म राउंड द विकेट। इस बार शॉट अच्छा है, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, गेंद बिल्कुल सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। इस ओवर में 3 चौके बटोरे देवेंद्र पाटिल के बल्ले से और एक शानदार चौका। तुम्ही पुत्राला डावलून तुम्ही का केली दुसऱ्या नावाची चर्चा, नाव दिबांचं नसेल द्यायचं तर सोडा तुम्ही या खुर्च्या। साहेब बाहेर येऊन बघा कोण आल्या, दीपा पाटलांच्या स्मृती दिनाला आला भूमिपुत्रांचा मोर्चा, दीपा पाटलांच्या स्मृती दिनाला आला भूमिपुत्रांचा मोर्चा। आज मात्र नवी मुंबई एअरपोर्ट साठी जे नाव देणार आहेत दिबा पाटील साहेब, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब, आज मात्र धरणे आंदोलन आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि प्रत्येकाच्या मनानं घेतला एकच नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव। अशी सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलीत। देवेंद्र पाटिल को कौन रोकेगा दोस्तों, जिस बल्लेबाज के बल्ले से अब तक 3 चौके दागे हैं और उसी नामचीन बल्लेबाज को यहाँ पर रुकना भी जरूरी है। अगर ये आखिरी बॉल तक टिके रहते हैं, आखिरी ओवर तक बने रहते हैं इस मैदान के ऊपर, तो शायद मुश्किलों का सामना करना पड़ेगा, लेकिन कमबैक करना होगा। 3 चौके अभी तक इस बल्लेबाज के बल्ले से निकले हैं। गेंदबाजी के मार्ग पर परेश के राइट आर्म राउंड द विकेट से तैयार। इस बार अच्छी गेंद ऑन साइड में एग्जीक्यूट किया, स्ट्रोक को स्क्वायर लेग में फील्डर है वहां पर मौजूद। रनिंग बिटवीन द विकेट कितनी तेज है देखिए, जानते हैं यहां पर रन पूरा होगा और बिल्कुल सही ग्रुप रनिंग बिटवीन द विकेट पूरी करते हुए और इसी के साथ 2 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई 14 और जिस रिक्वायर्ड रन रेट से रन बनाना है प्रति ओवर 14 रन, उसी हिसाब से चलती हुई पहले मैंडेटरी पावर प्ले का ओवर समाप्त हो चुका है और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है सार्थक 11 करतेश्वर भिंगार टीम का स्कोर है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 14 रन। सगुण ब्रह्म साचार मेरे साईं सरकार, ओ मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, 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 ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार। धन्यवाद दीजिए। बिल्कुल यहाँ पर आप जीत के लिए 24 गेंदे और 56 रनों की आवश्यकता है सार्थक 11 करतेश्वर भिंगार टीम के लिए। आज तुझ पर हंस रहे जो वही लोग कल तेरा गुणगान करेंगे, करके दिखा कोई कमाल जहां तुझ पर सब अभिमान करेंगे। तो चलिए यहाँ पर मैच तुरंत स्टार्ट करना है, टाइम को बचाना है क्योंकि आज 2 टीमें सुपर 8 में क्वालिफाई करना है। ये सी पोल का ग्रुप है जहां पर पहला मुकाबला आज जीता सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम ने और यहाँ पर ये दूसरा मुकाबला चलता हुआ करतेश्वर सार्थक 11 करतेश्वर भिंगार बनाम असलम 11 जय बापदेव पाली, यानी कि इनमें से जो टीम जीतेगी वो तुरंत मुकाबला सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम के खिलाफ खेला जाएगा और सुपर 8 में सी पोल से एक टीम निकाली जाएगी।
पहले दिन सी पोल से अगर चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर गावदेवी जुई कांबोटे यानी कि जुई टीम सुपर 8 में क्वालिफाई, ए पोल में से दापोली टीम क्वालिफाई। आज ए पोल से और सी पोल से 2 टीमें सुपर 8 में क्वालिफाई होगी और यहाँ पर देखेंगे किस तरीके का क्रिकेट आज ये सभी टीमें दिखाने में कामयाब हो पाएगी। गेंदबाजी में परिवर्तन, इस बार पहली गेंद के ऊपर शानदार प्रहार, गेंद जाती हुई वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा, बिग 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 हिट। तुझ्या भेटीसाठी मन माझा झुर थैंक यू डीजे, क्या कमाल का प्रहार था, गेंद बिल्कुल सीमा 94, 94वां चौका छक्का यहाँ पर बल्लेबाज आप देख सकते हैं सौरभ के बल्ले से निकलता हुआ और सौरभ ने 600 के स्ट्राइक रेट से खेलना यहाँ पर पसंद किया और गेंदबाजी के लिए गेंदबाज आए थे राहुल शेलके के पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट निकाला और इसी 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 20 रनों के ऊपर। जीतने के लिए बात करेंगे, अभी भी 23 गेंदें बची है, 50 रनों की आवश्यकता, आधा सफर अभी भी जारी रखना होगा, लेकिन इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है। ऐसा लग रहा था कि खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे लेकिन उनको बीट करती हुई गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर सौरभ के बल्ले से और एक मैक्सिमम यूज इट सिक्सर। बनत ये ना जवळ ये ना, बनत ये ना जवळ ये ना। डीजे, क्या कमाल के बल्लेबाजी करते हुए यहाँ पर नामचीन बल्लेबाज सौरभ की चर्चा करेंगे। इस साल में सबसे इनफॉर्म बल्लेबाज अगर करतेश्वर भिंगार टीम की ओर से देखेंगे तो ये एकमात्र लौते बल्लेबाज है जो काफी खतरनाक फॉर्म में चलते हुए विगर के मैदान के ऊपर भी अंतिम गेंद के ऊपर रायगढ़ जिला परिषद ट्रॉफी में भी अंतिम गेंद के ऊपर छक्का दाकर उन्होंने मुकाबला जीता था। पानी में गिरने से किसी की मृत्यु नहीं होती, मृत्यु तभी होती है जब तैरना नहीं आता। परिस्थितियां कितनी भी समस्या बनो, लेकिन समस्या तभी बनती है जब उसे आपको निपटना नहीं आता। इस बार भी हवाई सफर है, ये भी गेंद जाएगी। एक बार जोरदार तालियां सौरभ के लिए छक्कों की हैट्रिक पूरी करते हुए और ये बैनर हिट किया राम पाटिल साहब का और गेंद सीमा पार चरण। विसौची पारून निचली को नवा तारा जाऊचल गो पतराला गपारू दरियाचे मुंजेला जाऊचल गो पतराला गपारू दरियाचे मुंजेला। तो बिल्कुल थैंक यू डीजे। अभी तो हम चर्चा कर रहे थे इतनी बड़ी ताबड़तोड़ बल्लेबाजी हो रही है और पैकर बख्शिश ना लगाए खिलाड़ियों को, ये तो बुरी बात है। किरण भगत साहब अब 3 छक्के दागे और 500 रुपए का इनाम बल्लेबाज के लिए यहाँ पर नजर आता हुआ। क्या कमाल की क्रिकेट खेली है, लगातार 3 छक्के इस बल्लेबाज के माध्यम से, तो लगातार 6 छक्के दागते हैं। तो बिल्कुल विनोद बाबू भोईर इनकी ओर से यानी कि त्रिवेणी संगम है, एक है बॉबी लैशली, एक है बटिस्टा और एक है जॉन सीना, यानी कि विनोद बाबू भोईर बटिस्टा इनकी ओर से बिल्कुल आपको मिलेगा 1000 रुपए का इनाम। 500 का इनाम बिल्कुल यहां पर मिल चुका है बल्लेबाज को, लेकिन क्या रोक पाएंगे गेंदबाज? ये भी गेंद जाएगी, संपर्क ठीक हुआ है, मिड विकेट सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर सौरभ पाटिल के बल्ले से ये और एक चौथा छक्का। डीजे राहुल ये क्या गलती कर बैठे यहाँ पर, राहुल जैसे महान गेंदबाज के ऊपर ये कड़े से कड़े प्रहार और यहाँ पर अपना उदाहरण पेश करते हुए कि क्यों मुझे पोइंसे के मैदान के ऊपर मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक देकर नवाजा गया था। फॉर्म अभी तक बरकरार रखते हुए ये नामचीन सलामी बल्लेबाज सौरभ पाटिल की धुआंधार पारी, और ये जो पारी है उस पारी से संवरने के लिए अब मात्र थोड़ा सा जूझना पड़ेगा पाली 11 टीम के गेंदबाजों के लिए। टीम की रन संख्या 38 रन, 4 छक्के लगातार दाग चुके हैं, अब 20 गेंदें बची है, 32 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। जब सोच में मोच आती है तब हर रिश्ते में खरोच आती है। सारी दुनिया कहती है हार मान लो, लेकिन दिल धीरे से कहता है एक बार और कोशिश कर, तू जरूर कर सकता है। यहां पर लाजवाब क्रिकेट दोनों टीमों के बीच में से यहां पर नजर आती हुई, 4 गेंदों में 4 छक्के, 600 के स्ट्राइक रेट से यहां पर बल्लेबाजी करते हुए ये बाएं हाथ का तूफान जलजला, ये भी जाएगी, लेकिन देखेंगे 6 है या 4, और ये गेंद भी जाती हुई सीमा रेखा। और मेरे ख्याल से अजीत भोईर ये तो कोई चमत्कारिक मैदान है, हर साल रिकॉर्ड होता है। आज 6 गेंदों में 6 चौके भी देखने को मिले, 6 गेंदों में 6 छक्के भी देखने को मिले। अब ये क्या नया कीर्तिमान प्रस्थापित होगा, 5 गेंदों के ऊपर 5 छक्के,
अगर इस गेंद के ऊपर आएगा नंबर 6 तो बटिस्टा WWF यानी कि विनोद बाबू भोईर इनकी ओर से 1000 रुपए का इनाम और संजय शेठ पाटिल इनकी ओर से 1000 रुपए का इनाम। मेरे ख्याल से संजय शेठ 2000 रुपए का देना चाहिए। 6 छक्का मारना इतना आसान नहीं होता, लेकिन देखेंगे आप ये क्या करिश्मा कारनामा कर पाएंगे। इस खिलाड़ी की चर्चा करेंगे, 5 गेंदों का सामना किया, ये क्या गलती कर रही है यहाँ पर पाली 11 टीम। ये पहली मर्तबा पाली 11 टीम की गेंदबाज की ओर से ये गलतियां हो चुकी है। 5 गेंदे 5 छक्के, पम्या के चेहरे के ऊपर खुशी का माहौल। आप देखेंगे कि अच्छा हुआ छक्का नंबर 6 क्लियर कर पाएंगे। और ये लीजिए हवा में है जरूर, लेकिन बाल बाल बचे। एफर्ट अच्छा है, ये भी छक्का हो सकता था, लेकिन अंतिम समय में लंबे कद के खिलाड़ी गेंद के नीचे आए थे। एक समय लग रहा था कि यहां पर गेंद बिल्कुल सीमा रेखा के बाहर जाएगी, लेकिन फिर भी तालियां बजाकर स्वागत करें सौरभ का। 5 छक्के दागे इस ओवर में, और कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद एक महंगे ओवर की समाप्ति। रन संख्या बनी 46 जीतने के लिए। अब 18 गेंदे 24 रनों 24 रनों की आवश्यकता। थैंक यू डीजे। तो चलिए पाली टीम तुरंत फील्डिंग की सजावट कीजिए। खराब गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली। 2 नंबर के गेंदबाज थे यहाँ पर राहुल शेलके, जिस राहुल शेलके के 1 ओवर में 32 रन ठोके और यहाँ पर जीत की मोहर लगाते हुए अभी भी जीत की बात करेंगे। निश्चित तौर पर रन चाहिए, आने वाली 18 गेंदे और 24 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। स्कोर कार्ड के ऊपर एक बार नजर डालेंगे तो आपको 6 सिर्फ छक्के दिखेंगे, और अंतिम गेंद के ऊपर नंबर आया था 2। ये एक्शन रिप्ले में टोटल आप 5 छक्के देख सकते हैं, किस तरीके से इस बल्लेबाज ने इस गेंदबाज के ऊपर कड़े से कड़े प्रहार किया और थोड़ा सा दबाव, थोड़ा सा नहीं बल्कि पावरफुल दबाव डालने की कोशिश यहां पर नजर आती हुई द असलम 11 जवाब पाली टीम के गेंदबाजों के ऊपर। 5 छक्के लगातार धागे। तो चलिए यहां पर काफी कमाल की बल्लेबाजी। एक तरफ पिछली 6 गेंदों की अगर चर्चा करेंगे तो देवेंद्र पाटिल सिर्फ आसमान की तरफ देख रहे थे, और यहां पर वो छक्के धागे बल्लेबाज सौरभ पाटिल ने। आज मात्र कप्तान धर्मेंद्र घोगरे के चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कुराहट नजर आती हुई। काफी अच्छा परफॉर्मेंस उनकी टीम का रहा। शेरदिल ट्रॉफी में भी काफी कमाल की क्रिकेट उनकी टीम ने खेली और यहां पर भी शानदार क्रिकेट खेलते हुए। तो चलिए नेक्स्ट मैच होगा। सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं आकर यहां पर संपर्क करें। नेक्स्ट मैच आपका ही होगा। जो जीतेगा वो मात्र सुपर 8 यानी कि सीपोल सुपर 8 में सीधा जाएगा गावदेवी जुई टीम के खिलाफ वो अंतिम दिन में। गेंदबाजी के मार्ग पर यहां पर नए गेंदबाज लंबे कद के गेंदबाज प्रथमेश शेलके जीतने के लिए 18 गेंदों में 24 रनों की आवश्यकता। 1 ओवर में तालियां सिर्फ बजती रही भिंगार टीम के समर्थकों की ओर से, लेकिन ये ओवर पाली टीम को ऐसा चाहिए जहां पर पाली टीम की तालियां गुज सके। ये मेडन ओवर अगर निकालने में कामयाब हो पाते हैं तो मैच में कमबैक कर सकते हैं। यहां पर कट किया इस गेंद को शॉर्ट पॉइंट के रीजन में खराब फील्डिंग, जिसका फायदा मिला बल्लेबाज देवेंद्र पाटिल को। गेंद सीमा पर डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन। अरे छमिया, धोखेबाजी कहो या चालबाजी, बाजी तो हम मार गया हूं। आज तो हम अपने अरमान का एक एक दिया जलाऊंगा। आज थैंक यू डीजे। बिल्कुल यहां पर शानदार चौका बटोरते हुए तो गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए राइट आर्म राउंड द विकेट से, जहां पर महंगी गेंदबाजी। इस बार तबाह भी शॉट अच्छा है, यहां पर भी गैप बहुत बड़ी है। बैक टू बैक गेंद जाएगी सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। थैंक यू डीजे। बिल्कुल इस 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 54 54 रनों के ऊपर। जीतने के लिए 16 गेंदें बची है और 16 रनों की आवश्यकता। क्या जबरदस्त यहां पर बल्लेबाजी नजर आती हुई। प्रेशर थोड़ा सा देवेंद्र का कम किया दाएं हाथ के बल्लेबाज यहां पर सौरभ पाटिल ने, और यहां पर अपनी टीम के लिए एक जबरदस्त क्रिकेट खेलते हुए जीत के लिए लक्ष्य जरूर बढ़ा था 70 का, लेकिन उसी लक्ष्य को पार करते हुए
एक शानदार क्रिकेट, ये है प्रवीण गरत की स्टाइल और उसी का स्ट्रोक दिखाते हुए मैंने पहले भी कहा था ये खिलाड़ी काफी खतरनाक है। और देवेंद्र के बल्ले से ये लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर विकेट 6 रन। जीव माया चढलाय तुये वरी गो मन माया पडलाय तुये वरी जीव माया चढलाय तुये वरी गो मन माया पडलाय तुये वरी तुये हटियान लिखी कुमकुम गाडी। देखिए एक्शन रिप्ले में कितना अच्छा फुटवर्क का इस्तेमाल कर लेते ये बल्लेबाज। सामने गेंद थी और सीधा यहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर लंबा 6 यहाँ पर आता हुआ बल्लेबाज देवेंद्र के बल्ले से। इस बार मौका बनेगा, बल्ले का बाहरी किनारा, विकेट की तलाश थी आखिरकार, वो पहला विकेट मात्र मिलता हुआ। पहले विकेट के लिए बढ़िया साझेदारी बनी, 60 रनों की दोनों खिलाड़ियों के बीच में पार्टनरशिप बनी और इसी साझेदारी को तोड़ने में आखिरकार कामयाब बने गेंदबाज राहुल प्रथमेश शेलके और इसी के साथ यहां पर पहला करारा झटका मिलता हुआ भिंगार टीम को। नदी नका लागू अग्रिकोलांचे वाघाची जात नाही डरणार ही वाघाची जात नाही डरणार जरा गिरी खवलला अग्रिकोली खवलला तुम पलाला जागा नाही उरणार कोली खवलला तुम्हा पालाला जागा। थैंक यू डीजे। बिल्कुल जीतने के लिए अब गेंदे बची है टोटल 14 और 10 रनों की आवश्यकता। चलिए कॉल होगा फिर से एक बार सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम के कप्तान को आपको कमेंट्री बॉक्स में आकर यहाँ पर रहना है। सेल्फ कॉन्फिडेंस और हार्ड वर्क से ही आप हमेशा सफलता प्राप्त कर सकते हैं और आखिरकार ये पहली सफलता यहां पर मिलती हुई गेंदबाज प्रथमेश शेलके को। जीतने के लिए 14 गेंदे, अब 10 रनों की आवश्यकता। धर्मेंद्र घुघरे आए थे मैदान में, सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक, यहां पर फील्डर मौजूद है, डीप लॉन्ग अप में आकर उठाएंगे, फील्ड करेंगे। जानते हैं सौरभ अच्छे लय में और उन्हें स्ट्राइक देना बहुत जरूरी है और उनको स्ट्राइक देते हुए तो 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 61 रनों के ऊपर। जीत के लिए अब 13 गेंदें बची है, 9 रनों की आवश्यकता। सा लग रहा था कि ये मैच बिल्कुल अपने तक कक्ष में लाकर खड़ा कर देगी असलम 11 जय बापदेव पाली टीम, लेकिन 2 पहले महत्वपूर्ण गेंदबाज थे मेरे ख्याल से परेश शेलके और राहुल शेलके। इन दोनों गेंदबाजों की भरपूर धुलाई हुई, एक को ठोके 14 और दूसरे को ठोके 32 और टोटल 2 ओवर में रन बने थे 46 रन। इस ओवर की शुरुआत करेंगे, लगातार 2 चौके 2 छक्के अब तक यहां पर बल्लेबाज के बल्ले से निकले हैं। बल्लेबाज स्ट्राइक एंड पर फिर से एक बार नजर आते हुए, जिस बल्लेबाज ने 6 गेंदों में 32 रनों की अब तक नाबाद पारी अपनी टीम के लिए दिखाते हुए यहां पर गति में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश, ऑफ स्टंप से बाहर जाती हुई अंपायर का व्हाइट बॉल का यहां पर इजाफा आता हुआ, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और व्हाइट के साथ टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 62 रनों के ऊपर। जीत के लिए 13 गेंदें बची है और 8 रनों की आवश्यकता। खराब क्रिकेट पहली मर्तबा देखने को मिला है क्योंकि इतनी खराब गेंदबाजी कभी पाली टीम ने की नहीं, मात्र इस खराब गेंदबाजी को पूरी तरीके से दबाव दिया। और ये लीजिए, चलिए अब एक बार जम चुके हैं तो कौन रोकेगा इस तूफान को। गेंद सीमा पार 6 रन। तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली गोरी 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 इश्काची नोट ही वटली हाय हाय लाटी कोटी अशी केली सतुकी पत्तमाती पटली लाटी कोटी अशी थैंक यू डीजे। तो अंतिम 12 गेंदों का खेल बचा हुआ है और जीत की बात करेंगे तो टोटल 2 रनों की आवश्यकता। लाजवाब यहाँ पर क्रिकेट खेली, पहले विकेट के लिए 60 रनों की भागीदारी बनी, 60 रन के ऊपर पहला विकेट गवाया, यहाँ पर टोटल 60 रनों के ऊपर गवाया पहला विकेट। बल्लेबाज जिन्होंने व्यक्तिगत स्कोर बनाया अपने टीम के लिए 28 रनों की शानदार पारी खेली देवेंद्र पाटिल ने। और उसके बाद बल्लेबाज की चर्चा करेंगे तो सौरभ ने 7 गेंदों में 38 रनों की शानदार पारी अपने टीम के लिए दिखाते हुए। तो स्ट्राइक एंड पर धर्मेंद्र है टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी जो हमेशा टीम को लीड करते रहते हैं। अब गेंदबाजी में दूर वाले छोर से यहाँ पर गेंदबाज आते हुए प्रतीक शेलके। 12 गेंदे मैच की हवा पूरी तरीके से यहाँ पर निकालते हुए आप देख सकते हैं सार्थक 11 भिंगार टीम के ये बल्लेबाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट से इस बार हल्के हाथों से खेला है, हवा में फील्डर है वहां पर मौजूद, कोई गलती नहीं। और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ स्ट्राइक देना चाहते थे यहां पर सौरभ को, मात्र यहां पर आउट होकर लौटेंगे। ये दूसरा विकेट गिरता हुआ सार्थक 11 मोटे भिंगार टीम का। मला आमदार
तो आने वाली गेंदें बची होंगी 11 और जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता। शायद ये कारनामा पहले कर सकते थे, ये मैच आसानी के साथ जीत सकते थे, लेकिन चलिए देर से सही मगर सफलता मिलने में अब तो गेंदबाजी को कामयाबी मिलती हुई। नए बल्लेबाज यहाँ पर आते हुए प्रतीक घोगरे तैयार होते हुए, लेकिन सामने है सौरभ और ये लीजिए चलिए मुकाबला शायद होगा यहाँ पर फिनिश। बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर कम ओवरों में ये मैच जीता और ये गेंद लगभग देखा जाएगा तो टोटल 20 गेंदों में ये मैच फिनिश की 70 रन पूरे किए। अगर पहली इनिंग होती तो 100 का आंकड़ा भी पूरे कर सकते थे। कांग्रेचुलेशन टीम सार्थक 11 करतेश्वर मोटे भिंगार एंड हार्ड लक टीम असलम 11 जय बापदेव पाली। नेक्स्ट टूर्नामेंट के लिए आपको हार्दिक शुभकामनाएं और बेस्ट ऑफ लक। तर इथे पारितोषिक आलंय खऱ्या अर्थानं सौरभसाठी ते सार्थक स्पोर्टचे सर्वा खऱ्या अर्थानं ज्यांनी संघ पुरस्कृत केला ते संजय शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 500 कोणच्या आले जितो 500 कोणच्या कोण आहे त्यांच्याकडूनच आणि बीडी शेठ पाटील अर्थातच जॉन सिन्हा विपुल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बीडी शेठ यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं एकूण 1500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय। तर या ठिकाणी सौरभ लाईनअप करून या पाली क्रिकेट संघाने लाईनअप करून मैदानात जा आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट 8 चेंडू 42 धावांची अफलातून इनिंग साकारणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे सौरभ पाटील।